हॅलो. आपल्याला हे माहिती आहे की लैंगिक प्रजननामध्ये दोन भिन्न सजीवांमधील पेशी एकत्र येऊन एक नवीन जीव तयार होतो. याचाच अर्थ दोन भिन्न सजीवांचे डीएनए एकत्र येऊन एक नवीन जीवाचा डीएनए तयार होतो. आता आपण या व्हिडिओमध्ये एक मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. ते म्हणजे नवीन जीवामधील डीएनएची संख्या कशी राखली जाते. या चित्रावरून तर असं दिसत आहे की नवीन जीवामध्ये किंवा संततीमध्ये त्याच्या पालकाच्या किंवा जनकाच्या दुप्पट डीएनए असतो. पण हे खरं नाही. जर असं झालं असतं तर डीएनएची संख्या खूप वाढत गेली असती, जे शक्य नाही. डीएनएची संख्या सारखीच राखली गेली पाहिजे. नवीन जीवामध्ये किंवा संततीमध्ये पालकांप्रमाणेच डीएनएची संख्या असली पाहिजे. तर हे कसं होतं? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधूया. पण पुढे जाण्याआधी आपण थोडंसं मागे जाऊया. लैंगिक प्रजनन का होतं? याची मुख्य कल्पना अशी आहे की जर तुम्ही दोन व्यक्तींचे डीएनए एकत्र केले तर नवीन जीवाला विविधतेचा एक अनोखा संच मिळेल आणि याचमुळे अलैंगिक प्रजननापेक्षा अधिक वेगाने विविधता निर्माण होऊ शकेल. बदलत्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी सजीवांमध्ये विविधता खूप महत्वाची आहे. याबद्दल आपण एका मागील व्हिडिओमध्ये भरपूर चर्चा केली आहे. आता आपण पुढे जाऊया आणि आपण इथे डीएनएच्या संख्येवर लक्ष केंद्रित करूया. जे मी इथे काढलं आहे ते खूप अचूक नाही, म्हणून आपण पालक आणि नवीन जीवाच्या पेशींकडे परत जाऊया आणि आधी पालकाच्या डीएनए वर लक्ष केंद्रित करूया. आपण वडिलांपासून सुरुवात करूया. आपण जर वडिलांच्या पेशीतल्या डीएनएचा विचार केला तर वडिलांना त्यांच्या स्वतःच्या आईकडून म्हणजेच तुमच्या आजीकडून एक डीएनएची प्रत मिळाली असावी. तसेच त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच तुमच्या आजोबांकडून पण एक डीएनएची प्रत मिळाली असेल. आणि हीच गोष्ट आपण आईबाबत पण म्हणू शकतो. आईला सुद्धा तिच्या आईकडून एक डीएनएची प्रत आणि एक डीएनएची प्रत तिच्या वडिलांकडून मिळाली असेल. यावरून आपल्याला असं दिसतं की तुमच्या पालकांमध्ये सुद्धा दोन डीएनएच्या प्रती किंवा डीएनएची एक जोडी आहे. याचाच अर्थ असा की लैंगिक प्रजनन करणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या पेशीमध्ये डीएनएची जोडी असते, जी त्यांना प्रत्येक पालकाकडून मिळते. पण आता प्रश्न असा येतो की ही जोडी नवीन जीवाच्या पेशीमध्ये संख्या न वाढवता कशी काय हस्तांतरित करायची? इथेच एक खास प्रकारच्या पेशी येतात, ज्यांना आपण जनक पेशी किंवा जर्म सेल्स म्हणतो. जनक पेशी सामान्यतः जनन ग्रंथी किंवा गोनॅड्स मध्ये आढळतात. जनन ग्रंथी किंवा गोनॅड्स ही प्रजननाची अंगे आहे. पुरुषांमध्ये हे वृषण किंवा टेस्टीज असतात आणि स्त्रियांमध्ये हे अंडाशय किंवा ओव्हरीज असतात. आणि तिथेच तुम्हाला या जनक पेशी सापडतील. पण त्या काय आहेत? त्या अशा पेशी आहेत ज्या युग्मक किंवा गॅमिट्स तयार करू शकतात. आता आपण ही फक्त नावं ऐकायच्या आधी एक स्पष्टीकरण घेऊया. कल्पना करा की ही जनक पेशी सोडून दुसरी कोणतीही पेशी आहे. जेव्हा ही पेशी विभाजनासाठी तयार असते तेव्हा ती दोन भागांमध्ये विभागली जाते आणि तुम्हाला दिसू शकतं की या दोन्ही पेशींमध्ये मूळ पेशी सारखाच डीएनए आहे. डीएनएची फक्त एक प्रत तयार झालेली आहे, जे जनक पेशी किंवा जर्म सेल नसलेल्या पेशींमध्ये घडतं. या उलट जनक पेशींमध्ये काय होतं ते बघूया. जेव्हा एखादी जनक पेशी विभाजनासाठी तयार असते तेव्हा ती अशा प्रकारे विभागू शकते की तयार झालेल्या पेशींना फक्त अर्ध डीएनएचं प्रमाण मिळेल. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. म्हणूनच या विशिष्ट उदाहरणात या एका पेशीला फक्त आईकडून आलेला डीएनए मिळेल आणि या दुसऱ्या पेशीला फक्त वडिलांकडून आलेला डीएनए मिळेल. आणि हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं आहे काय, प्रत्यक्षात असं घडत नाही. याच प्रकारे जेव्हा ही जनक पेशी विभाजित होईल तेव्हा विभागलेल्या पेशींना पुन्हा डीएनएचं फक्त अर्धच प्रमाण मिळेल. आणि आता याच तयार झालेल्या पेशींना ज्यामध्ये फक्त डीएनएचं अर्ध प्रमाण आहे त्यांना आपण युग्मक किंवा गॅमिट्स म्हणतो. आणि यांच्यामध्ये डीएनएचं फक्त अर्ध प्रमाण असल्यामुळे मी इथे अर्ध गुणी लिहिलेलं आहे.
तुम्हाला ही युग्मके माहिती असतील. नर युग्मकांना शुक्रपेशी किंवा स्पर्म्स आणि मादी युग्मकांना अंडपेशी किंवा एग्ज म्हणतात. आता इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की मी फक्त एक सामान्य चित्र काढलं आहे. वास्तविक जेव्हा जनकपेशी विभाजित होतात तेव्हा त्या अनेक प्रक्रियांमधून जातात आणि त्या 2 नव्हे तर 4 युग्मकांमध्ये विभागतात. पण इथे आपण तांत्रिक गोष्टींची काळजी नाही करू, आपण सोप्या शब्दात शिकून घेऊ. मुख्य कल्पना अशी आहे की जनकपेशी किंवा जर्म सेल्स युग्मक किंवा गॅमिट्स नावाच्या पेशी तयार करू शकतात, ज्यामध्ये मूळ जनक पेशीच्या तुलनेत फक्त अर्ध डीएनएचं प्रमाण असतं. आणि लक्षात ठेवा काय, जनक पेशींमध्ये डीएनएचा पूर्ण संच असतो आणि युग्मकांमध्ये डीएनएचा अर्धा संच असतो. आणि आता याच्या पुढे काय होऊ शकतं? आता हे एक नर युग्मक आणि एक मादी युग्मक एकत्र येऊ शकतात आणि हे दोन्ही एकत्र येऊन एक नवीन पेशी तयार करू शकतात. आता विचार करा की या नवीन पेशीमध्ये डीएनएचा हा अर्धा भाग आला आणि दुसरा अर्धा भाग या डीएनएचा मिळाला, तर परिणामी तुम्हाला दिसेल की नवीन संततीमध्ये किंवा नवीन जीवामध्ये डीएनएचा पूर्ण संच निर्माण झाला आहे. आणि अशाच प्रकारे नवीन जीवामध्ये डीएनएची संख्या राखली जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही बघू शकता की नवीन जीवामधील डीएनएचं प्रमाण अद्वितीय किंवा युनिक आहे. ते वडील किंवा आई यांच्यासारखं नाही आणि म्हणूनच हा नवीन जीव अद्वितीय किंवा युनिक आहे, पण त्याच्याकडे त्याच्या पालकांसारखीच डीएनएची संख्या राखली गेली आहे. आणि अर्थातच जर या पालकांनी दुसरा नवीन जीव या जगात आणायचं ठरवलं तर यापैकी कोणतीही वेगवेगळी युग्मके एकत्र येऊ शकतात. कदाचित असं होईल की हे युग्मक आणि हे युग्मक एकत्र येईल आणि त्यामुळे अजून एक अनोखा डीएनए तयार होईल आणि त्याचमुळे भावंडांमध्येही डीएनएचं प्रमाण वेगवेगळं असेल आणि म्हणूनच त्यांचे पालक जरी एक असले तरी ते एकसारखे दिसत नाही. अर्थात याला अपवाद जुळे किंवा ट्विन्स आहेत. आता मी इथे अजून एका गोष्टीला खूप सोपं केलेलं आहे. इथे मी फक्त आईच्या डीएनएचा एक धागा आणि वडिलांच्या डीएनएचा एक धागा काढला आहे. वास्तविक हे खरं नाही. आपल्याकडे फक्त एकच धागा नसतो. मानवांमध्ये आपल्याकडे अशा किमान 23 जोड्या असतात आणि हे जर अजून अचूक बनवायचं असेल तर आपल्याला ते असं बघावं लागेल. इथे मी 4 जोड्या दाखवल्या आहेत, पण प्रत्यक्षात आपल्याकडे डीएनएच्या अशा 23 जोड्या असतील आणि अर्थातच हा धागा खूप गुंडाळलेला असतो आणि आपण त्यांना गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स म्हणतो. आता हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते आहे कारण आपल्याला युग्मकामध्ये खरोखर काय घडतं हे समजू शकतं. जेव्हा युग्मक तयार होतात तेव्हा प्रत्येक युग्मकाला या एका पालकाकडून सगळे घटक मिळणं आवश्यक नसतं. कदाचित या युग्मकाला पहिलं गुणसूत्र आईकडून, दुसरं वडिलांकडून, तिसरं वडिलांकडून आणि चौथं पुन्हा आईकडून मिळेल. कदाचित या युग्मकाला थोडं वेगळं मिळेल. पहिलं आईकडून, दुसरं वडिलांकडून, तिसरं सुद्धा वडिलांकडून आणि चौथं आईकडून असं सुद्धा मिळेल आणि असंच पुढे युग्मके जेव्हा तयार होतील तेव्हा होत जाईल. आता तुम्ही कल्पना करा की तुमच्याकडे अशा 23 जोड्या आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारची किती युग्मके तयार होऊ शकतात? जर आपण याचं गणित केलं तर आपल्याला असं दिसतं की सुमारे 80 लाख प्रकार शक्य आहे. 80 लाख. आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा 80 लाख मादी युग्मकांचे प्रकार शक्य आहे. आणि जर तुम्ही आता त्यांचा एकत्र येण्याचा विचार केला तर 80 लाख गुणिले 80 लाख म्हणजे 6.4 अब्ज वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांना जन्माला येणं शक्य आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे. याचवरून आपल्याला कळतं की लैंगिक प्रजनन किती अद्भुत आहे. आणि हे सगळं आपल्याला अगदी लक्षात ठेवायची गरज नाही, पण यावरून आपल्याला लैंगिक प्रजनन किती मजेशीर आणि अद्भुत आहे हे समजत आहे. आणि आता आपण याची काही तांत्रिक नावे बघूया. ही प्रक्रिया जिथे ही युग्मके एकत्र येत आहेत याला आपण फलन किंवा फर्टिलायझेशन म्हणतो. आणि शेवटी एकत्र आल्यानंतर
या तयार होणाऱ्या नवीन पेशीला आपण संतती नाही म्हणत. या पेशीला आपण युग्मनज किंवा झायगोट म्हणतो. ही नावं तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकाल आणि त्याचमुळे तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात शेवटी या युग्मकांबद्दल जर काही सांगायचं झालं तर नर युग्मक आणि मादी युग्मक यांच्यात फरक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही या नर युग्मकांकडे पाहिलं तर ते सहसा लहान असतात. ते लहान असतात कारण ते चलनशील किंवा गतिशील असतात. जर ते मोठे असले असते तर ते हालचाल करू शकले नसते. त्यामुळेच सहसा नर युग्मक चलनशील असतात आणि त्यांना शुक्रपेशी किंवा स्पर्म्स म्हणतात. तसंच जर तुम्ही मादी युग्मकांकडे बघितलं तर ते मोठे आणि जड असतात आणि ते अचलनशील किंवा गतिहीन असतात. त्यांना आपण अंडपेशी किंवा एग सेल्स किंवा ओवम म्हणतो. आता हे अचलनशील आणि मोठे का असतात? कारण यांच्यात अन्नसाठा असतो. जेव्हा सुरुवातीला युग्मनजाला अन्न हवं असतं तेव्हा हीच अंडपेशी त्याचा अन्नस्त्रोत म्हणून काम करते, जे युग्मनजाला पेशींची संख्या वाढवण्यात मदत करते, जेणेकरून ते नवीन बाळामध्ये वाढू शकेल. म्हणूनच अन्न सुरुवातीला अंडपेशीमध्ये असतं. म्हणूनच ही पेशी मोठी आणि अचलनशील असते. याचाच अर्थ असा की सहसा शुक्रपेशींना अंडपेशींकडे जाऊन त्यांचं फलन करावं लागतं. इतकं समजलं? चला तर पटकन सारांश बघूया. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांमध्ये जननग्रंथी नावाची संरचना असते, जे प्रजननाचे अंग आहेत. मानवांमध्ये नर जननग्रंथी किंवा गोनॅड्स, वृषण किंवा टेस्टीज आहेत आणि मादी जननग्रंथी किंवा गोनॅड्स, अंडाशय किंवा ओव्हरीज आहेत. त्यांच्यात जनकपेशी किंवा जर्म सेल्स असतात. जनकपेशी या अशा विशेष पेशी आहेत ज्या विभाजित होऊन युग्मक किंवा गॅमीट्स तयार करू शकतात आणि त्यांच्यामध्ये फक्त अर्ध डीएनएचं प्रमाण असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सहसा नर युग्मकांना शुक्रपेशी किंवा स्पर्म्स म्हणतात, जे लहान आणि चलनशील असतात आणि मादी युग्मकांना अंडपेशी किंवा एग सेल्स म्हणतात, जे सहसा मोठे आणि अचलनशील असतात. आणि प्रजननासाठी नर युग्मक आणि मादी युग्मक एकत्र येऊन एक नवीन पेशी तयार करतात, ज्यामध्ये आता डीएनएचा पूर्ण संच असतो आणि अशाच प्रकारे डीएनएची संख्या राखली जाते. या नवीन पेशीला आता युग्मनज किंवा झायगोट म्हणतात. यालाच बाळाची किंवा नवीन जीवाची पहिली पेशी समजा. आणि या प्रक्रियेमुळे याच्यामध्ये डीएनएचा एक अनोखा किंवा अद्वितीय संच असतो, ज्यामुळे तो पालकासारखा असू शकतो, पण निश्चितच पालकाची हुबेहूब प्रतिकृती किंवा क्लोन नाही. आणि अशाच प्रकारे लैंगिक प्रजनन नवीन जीवांमध्ये विविधता निर्माण करतं आणि डीएनएची संख्या राखली जाते. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.